मित्रांनो, आज पुन्हा आपण धुळे महानगरपालिका कशा प्रकारे भ्रष्टाचाराला चालना देते याचं एक ज्वलंत उदाहरण घेऊन मी आपल्या समोर आलो आहे. मित्रांनो, धुळे महानगरपालिकेतील प्रभाग क्रमांक 7 म्हणजेच वलवाडी शिवार येथील तिरुपती नगर मध्ये तुम्ही बघू शकता या ठिकाणी रोडाचं काम चालू करण्यात आलेलं आहे. या रोडाची लांबी जी आहे म्हणजे 150 मीटर हा रोड लांबी आणि 5 मीटर रुंदीचा हा रोड मंजूर करण्यात आलेला आहे. 150 मीटर म्हणजेच साधारण 450 फूट चा हा रोड आहे. त्यानंतर ह्या रोडाला 450 फुटाच्या रोडाला 20 लाख रुपयाचं बिल इस्टिमेट तयार करण्यात आलेलं आहे, वर्क ऑर्डर करण्यात आली आणि त्याचं काम देखील चालू करण्यात आलेलं आहे. तुम्ही बघू शकता कशा प्रकारे त्या दुकानापर्यंत जवळजवळ 350 फुटाचा रोड येतो आणि त्या दुकानापासून पुन्हा उजव्या हाताला टर्न घेतला तर तिथे ते 100 फुटाचा रोड आहे. म्हणजे असा टोटल 150 मीटरचा रोड आहे, म्हणजे 450 फुटाचा. आता तुम्ही बघू शकता कशा प्रकारे कामांमध्ये भ्रष्टाचार केला जातो. हे तुम्हाला धुळेकरांना तर सांगण्याची गरज नाहीये, पण त्याचं एक उदाहरण म्हणजे हेच. 20 लाख रुपयात जर 450 फुटाचा रोड तयार करत असतील तर जनतेच्या पैशाची कशा प्रकारे लूट करतायत आपण या ठिकाणी बघू शकतात. आणि इतर महानगरपालिकेच्या तुलनेमध्ये जसं की इतर महानगरपालिका असतील महाराष्ट्राच्या, त्याच्या तुलनेमध्ये कामाच्या बाबतीत धुळे महानगरपालिका 25% जादा रेट आकारते. आता याला कुठेतरी आळा बसला पाहिजे. नंबर 2, मित्रांनो, ज्या वेळेस कार्य आदेश दिला जातो, वर्क ऑर्डर दिली जाते कॉन्ट्रॅक्टरला संबंधित, त्याच्यामध्ये मेन्शन केलेलं असतं की इंजिनियरला घेऊन त्या ठिकाणी लाईन आउट मारा. ठीक आहे. नंबर 2, त्यामध्ये बोर्ड लावला पाहिजे तिथे कामाचं स्वरूप कुठल्या निधीतून आहे, ते कामाची अंदाजित रक्कम किती आहे, असं सर्व त्या ठिकाणी ठेकेदाराचं नाव, त्याचा संपर्क, असं सर्व दिलं पाहिजे. पण या ठिकाणी कुठल्याही प्रकारे तुम्ही बघू शकता बोर्ड लावलेला नाहीये. मी संबंधित ठेकेदारासोबत चर्चा केली असता त्याने मला सांगितलं की कामानंतर आम्ही बोर्ड लावू, पण मस्त त्यांना ज्या वेळेस वर्क ऑर्डर दिली जाते कामाचं त्यावेळेस म्हटलेलं असतं की कामाच्या अगोदर या ठिकाणी बोर्ड लावला पाहिजे, म्हणजे जेणेकरून त्या ठिकाणची परिसरातील नागरिकांना समजेल कुठल्या निधीतून हा रोड मंजूर झालेला आहे, या रोडाला किती खर्च करण्यात येतो हे देखील त्या ठिकाणी समजेल. पण या ठिकाणी संबंधित ठेकेदार सांगतो मी कामानंतर या ठिकाणी बोलला, त्याच्याकडून आम्ही वर्क ऑर्डर मागितली तर आम्हाला वर्क ऑर्डर द्यायला तयार नाही की कशा प्रकारे हा रोड या ठिकाणी तो करणार आहे काय. नंतर संबंधित जो अधिकारी आहे बांधकाम विभागाचा त्याच्यासोबत आम्ही संपर्क केला, त्याने देखील आम्हाला कुठल्याही प्रकारचं उत्तर देण्यात आलेलं नाही, उडवाउडीची उत्तरं दिली आहे. त्यासाठी आम्ही उद्या आयुक्तांची देखील भेट घेणार आहोत सर्व नागरिकांच्या वतीने, व या रोड मध्ये काय कशा प्रकारे इस्टिमेट आहे, किती इंचीचा हा रोड आहे, काय याची सर्व चौकशी करून त्या प्रकारे आम्ही ठेकेदाराला काम करायला लावणार आहे. त्याला कुठल्याही प्रकारचं या रोडामध्ये आम्ही भ्रष्टाचार करू देणार नाही. त्यामुळे त्याने 4 दिवसापासून हे काम अपूर्ण सोडलेलं आहे आणि तो या ठिकाणून चालला गेलेला आहे. तरी माझ्या नागरिकांना, वलवाडी शिवारातील धुळे शहरातील नागरिकांना विनंती आहे की आपल्या प्रभागामध्ये जर नवीन रोडाचं काम सुरू होत असेल तर त्या संबंधित ठेकेदाराला विचारा की तू या ठिकाणी कामाचं बोर्ड का नाही लावलं, याचं अंदाजित रक्कम किती आहे, याची वर्क ऑर्डर आम्हाला तू दे, असं त्याला विचारा आणि त्या वर्क ऑर्डर नुसार तुम्ही स्वतः लक्ष घालून काम करून घ्या. एवढंच मी बोलतो आणि इथेच थांबतो.